सोलमेट एक प्रेमकथा भाग 16। अनिल नुकताच आपलं काम आटपून स्टडी रूममधून बाहेर पडला होता. त्याने घड्याळात बघितलं. रात्रीचे 10 वाजले होते. रेवा अजूनही घरी आली नव्हती. त्याला अचानक खूप अस्वस्थ वाटू लागलं. त्याने तिचा नंबर डायल केला, पण ती फोन उचलत नव्हती. अनिलला आता तिची काळजी वाटू लागली होती. त्यामुळे त्याने स्वतः तिला आणायला जायचं ठरवलं. तो आपल्या रूम बाहेर पडणारच तेवढ्यात आदित्य तिथे आला. हे बाई, इतक्या रात्री तू कुठे चालला आहेस? आदित्य म्हणाला. आदित्य, रेवा अजूनही घरी आली नाहीये आणि ती माझा कॉल सुद्धा रिसीव करत नाहीये, त्यामुळे मी जाऊन तिला घेऊन येतो. अनिल म्हणाला. भाई, मी देखील तुझ्यासोबत येतो प्लीज, आदित्य म्हणाला. त्याची काहीच गरज नाहीये आदित्य, मी लवकरच तिला घेऊन परत येईल, अनिल म्हणाला. त्याचं बोलणं चालू असतानाच पीटर धाडकन दरवाजा उघडून आत आला. धावत आल्यामुळे त्याचा श्वास फुलला होता. असं अचानक आत येण्यासाठी सॉरी बॉस, पण रॉकीचा फोन आला होता. रेवा मॅम इज मिसिंग, पीटर म्हणाला. व्हॉट? अनिल आणि आदित्य सोबतच म्हणाले. तू काय बोलतो आहेस हे तुला तरी समजतंय का? ती गायब होईपर्यंत बाकी सगळे बॉडीगार्ड्स काय करत होते? अनिल पीटरची कॉलर पकडत म्हणाला. बॉस, आपले बॉडीगार्ड्स त्यांना सगळीकडे शोधत आहेत, पीटर मान खाली घालत म्हणाला. पण त्याचं पुढचं बोलणं ऐकण्यासाठी अनिल तिथे थांबलाच नव्हता. तो वाऱ्याच्या वेगाने बाहेर पडला. तसे आदित्य आणि पीटर सुद्धा त्याच्या मागे धावले. अनिल ड्रायव्हिंग सीटवर बसणारच होता. तेवढ्याच पीटरने त्याच्या हातातून कारची चावी काढून घेतली. बॉस, गाडी मी चालवतो प्लीज, पीटर म्हणाला. अनिलने पीटरकडे अतिशय रागाने बघितलं आणि गाडीचा दरवाजा जोरात आपटला. अनिल आणि आदित्य कारमध्ये बसले. तसं पीटरने वाऱ्याच्या वेगाने गाडी पळवली. अनिल अस्वस्थ होत पीटरला गाडी फास्ट चालवण्यासाठी सांगत होता. पीटरने आधीच फोन करून एक्स्ट्रा बॉडीगार्ड्स मागवले होते. अनिलच्या वाढत्या बिझनेसमुळे त्याचे भरपूर शत्रू निर्माण झाले होते. त्यामुळे त्याच्या पूर्ण फॅमिलीच्या प्रोटेक्शनची तो खास काळजी घेत होता. त्याने कमिशनरला फोन करून थोडक्यातच सगळी परिस्थिती सांगितली. साक्षात अनिल जाधवचा फोन आल्यामुळे कमिशनर स्वतः कामाला लागले होते. शहराच्या बाहेर जाणाऱ्या प्रत्येक वाहनाची कसून चौकशी केली जात होती. अनिल वारंवार पीटरला गाडी फास्ट चालवण्यासाठी सांगत होता. तो सुद्धा खूप अस्वस्थ झाला होता. अनिलचे डॅडी सतत कामात बिझी असल्यामुळे त्यांनी कधीच आपल्या मुलांकडे व्यवस्थित लक्ष दिलं नव्हतं. त्यामुळे लहानपणी अनिलच्या वाट्याला कधीच त्याच्या वडिलांचं प्रेम आलं नव्हतं. पण रेवाच्या बाबतीत मात्र त्यांनी कधीच असं होऊ दिलं नव्हतं. अनिलने आतापर्यंत तिला कधीच कोणत्या गोष्टीची कमी भासू दिली नव्हती. जेव्हापासून त्याला समज आली होती तेव्हापासून त्याने एक भाऊ आणि एक वडील दोघांचीही जबाबदारी पार पाडली होती. आता जोपर्यंत तो तिला स्वतःच्या डोळ्यांनी बघणार नव्हता तोपर्यंत त्याच्या जीवाला चैन पडणार नव्हतं. इकडे क्लबमध्ये अवनी खूप डिझी फील करत होती. त्यामुळे ती वॉशरूममध्ये गेली. तिथे जाऊन तिने आपल्या चेहऱ्यावर पाणी मारलं. तेव्हा तिला थोडं बरं वाटू लागलं. ती स्वतःचा तोल सावरत तिथून बाहेर पडली. या अवस्थेत तिला स्कूटी चालवता येणार नसल्याने तिने फोन करून स्वतःसाठी कॅब बुक केली. लेडीज वॉशरूमच्या बाजूच्या पॅसेजमधून क्लबमधून बाहेर पडण्यासाठी एक एक्झिट वे होता. अवनीला आता परत त्या गोंगाटात जाण्याची इच्छा नव्हती. त्यामुळे ती त्या एक्झिट वेकडे निघाली. थोडं पुढे जाताच तिला 2 मुली दिसल्या. त्यापैकी एकीचा सतत तोल जात होता आणि दुसरी तिला सावरत चालत होती. अवनी तिथून जातच होती की त्या मुलीचा तोल गेला आणि अवनीने पटकन पुढे येत त्या मुलीला सावरलं. हे आर यू ओके? अवनी म्हणाली. आय एम नॉट ओके. मला घरी जायचं आहे. अवनीने समोरच लडखडणाऱ्या त्या मुलीला बघितलं. ती अगदी एखाद्या बाहुलीसारखी वाटत होती. हो बेबी, आपण घरीच जातोय, आरोही तिला नीट पकडत म्हणाली. अवनी तिथून जाणारच होती. तितक्या तिला तिचा हात ओढल्यासारखा वाटला. तिने मागे वळून बघितलं तर त्या बाहुलीसारख्या दिसणाऱ्या मुलीने तिचा हात पकडला होता. प्लीज डोंट गो, टेक मी होम प्लीज, रेवा म्हणाली. अवनीने तिच्याकडे बघितलं. तिचे किंचित निळसर झाक असलेले थोडे पाणावलेले डोळे जणू तिला काहीतरी सांगत होते. अवनी तिला काही बोलणार तेवढ्यात आरोहीने रेवाचा हात तिच्या हातातून काढून घेतला. रेवा बेबी, असं काय करतेस? आपण घरी जात आहोत ना? तिला कसंही करून अवनीला तिथून कटवायचं होतं, जेणेकरून ती आपलं काम पूर्ण करू शकेल. मी काही हेल्प करू का? अवनी म्हणाली. नो नो थँक्स, ॲक्च्युली
शी इज माय कझिन सिस्टर. तिने पहिल्यांदा ड्रिंक केलंय ना, त्यामुळे थोडं, आरोही म्हणाली. ओके, टेक केअर ऑफ हर. समोरची मुलगी तिची बहीण आहे म्हटल्यावर अवनी थोडी निर्धास्त होत म्हणाली. अवनी एक्झिट डोअरमधून बाहेर पडली. पण का कुणास ठाऊक तिचं मन खूप विचलित होत होतं. तिला राहून राहून तिचा हात पकडून मला घरी ने म्हणणारी ती निरागस मुलगी आठवत होती. अवघ्या 5 मिनिटाच्या भेटीत तिच्याबद्दल वेगळीच एक आपुलकी वाटत होती. अवनीने मागे वळून बघितलं. त्या दोघी आपल्या घरी जाणार होत्या, पण अजून तरी त्या दोघींपैकी कोणीही बाहेर आलं नव्हतं. तिला त्या मुलीची काळजी वाटू लागली. त्यामुळे ती त्याच रस्त्याने आत गेली, तर पॅसेजमध्ये कुणीच नव्हतं. अवनी त्या दोघींना शोधत तिथून डावीकडे वळली आणि समोरचं दृश्य बघून ती शॉक झाली. मगाशी त्या मुलीला बहीण म्हणणारी मुलगी आता तिचा हात खेचत तिला समोरच्या रूममध्ये नेण्याचा प्रयत्न करत होती. पण ती मुलगी मात्र आत जाण्यासाठी नकार देत होती. तेवढ्याच समोरच्या रूम्सपैकी एकाचा दरवाजा उघडला आणि त्यातून एक मुलगा बाहेर आला आणि त्या मुलीला जबरदस्ती उचलून आत घेऊन गेला. तो दरवाजा बंदच करणार. तेवढ्यात अवनीने पटकन पुढे येऊन दरवाजा उघडला. स्टारलाइट क्लबमध्ये सध्या भयानक शांतता पसरली होती. अनिलच्या गार्ड्सने पूर्ण क्लबला घेराव घातला होता. काही वेळापूर्वी मद्यधुंद अवस्थेत नाचणारी तरुण मंडळी सध्या चिडीचूप झाली होती. जे आपल्या पैशांचा रुबाब दाखवत शिरजोरी करण्याचा प्रयत्न करत होते, त्यांना मात्र अनिलच्या गार्ड्सने चांगलाच प्रसाद दिला होता. क्लबमधून कुणीही पळून जाऊ नये, त्यामुळे सगळे एक्झिट पॉइंट सील केले गेले होते. अनिलच्या गार्ड्सने सगळ्यांना एका जागेवर जमा केले होते. आपल्या आजूबाजूला फिरणारे सशस्त्र गार्ड्स बघून आतापर्यंत जे नशेत होते त्यांची मात्र सगळी नशा उतरली होती. स्टारलाइट क्लबमध्ये पोहोचताच अनिलने गाडी थांबवण्याची ही वाट न बघता दरवाजा उघडला आणि वाऱ्याच्या वेगाने तो क्लबच्या मेन एंट्रन्समधून आत शिरला. त्याला कधी एकदा रेवाला बघतो असं झालं होतं. रॉकी, वेअर इज शी? आय वॉन्ट टू सी राईट नाव. अनिल त्याच्या प्रत्येक शब्दावर जोर देत म्हणाला. अनिलला आलेला बघून सगळे बॉडीगार्ड्स एका रांगेत उभे राहिले. सध्या तो इतका रागात होता की कुणालाही त्याच्या नजरेला नजर देणं शक्य होत नव्हतं. पीटर, अनिलने त्याला आवाज दिलं तसं त्याने आपल्या हातातला टॅब अनिल जवळ दिला. त्यामध्ये आज संध्याकाळपासूनचे सगळे सीसीटीव्ही फुटेज होते. अनिलने रेवा पार्टीमध्ये आल्यापासूनचं सीसीटीव्ही फुटेज बघितलं. काही मिनिटापूर्वी ती याच पार्टी हॉलमध्ये एका चेअरवर बसली होती, पण त्याला ती अजिबात ठीक वाटत नव्हती. त्याच वेळी एक मुलगी तिच्या समोर येऊन उभी राहिली. ती कॅमेऱ्याच्या विरुद्ध दिशेने उभी असल्यामुळे अनिलला तिच्या चेहरा दिसत नव्हता आणि तितक्यात तिथल्या लाईट्स अतिशय मंद झाल्या. अनिलला सगळं ब्लर दिसत असल्यामुळे तो वैतागला होता. 2 मिनिटातच तिथल्या लाईट्स पूर्ववत सुरू झाल्या, पण आता रेवा तिथे कुठेच नव्हती. अनिलने क्लबमधील बाकी सगळ्या एरियाचं फुटेज मागवलं, पण त्याच्या हाती मात्र काहीच लागलं नाही. रेवाची कार बाहेरच पार्क होती आणि सीसीटीव्ही फुटेजमध्ये ती या क्लबमधून बाहेर पडल्याचं दिसून येत नव्हतं. अनिलने वैतागून हातातला टॅप फेकून दिला. तसे त्याचे तुकडे सगळीकडे विखुरले. अनिल सगळ्या गार्ड्सना सूचना देत स्वतः त्या जागेचा कानाकोपरा ढुंडाळत होता. एकदा का रेवा सापडली की तो कोणालाच सोडणार नव्हता. आदित्य सुद्धा त्याच्यासोबत रेवाला शोधत होता. कितीही भांडण झालं तरीही दोघं भाऊ बहिणीचं एकमेकांशिवाय पान हलत नसायचं. तिच्यासोबत मिळून केलेले सगळे कारनामे आठवून आदित्यच्या डोळ्यात पाणी आलं होतं. बस ती सुखरूप असावी म्हणून आदित्यने आज मनातल्या मनात पहिल्यांदाच देवाला हात जोडले. इकडे आरोहीने दरवाजा उघडणाऱ्या अवनीला मागे खेचलं. इतक्या मुश्किलीने ती रेवाला इथे आणण्यात यशस्वी झाली होती, पण अवनीला तिथे बघून मात्र आपला प्लॅन फसतो की काय असं तिला वाटत होतं. हे यू, तू इथे काय करत आहेस? आरोहीने अवनीचा हात पकडत विचारलं. आधी तू मला सांग की तू त्या मुलीला आत का पाठवलंस आणि तो मुलगा कोण होता? अवनी म्हणाली. तिच्याबद्दल जाणून तुला काय करायचं आहे? हा, तू आपल्या कामाशी काम ठेव, समजलं? आरोहीने रागात तिचा हात झटकला. अवनीला आता आत असलेल्या मुलीची जास्तच काळजी वाटू लागली. तिने आरोहीला बाजूला ढकललं आणि ती तो दरवाजा खोलण्याचा प्रयत्न करू लागली. त्याचवेळी विवेक आणि राहुल बेडवर निपचित पडलेल्या रेवाकडे वासनेने भरलेल्या नजरेने
लाल टपकवत बघत होते. हे भाई, आज तर आपला जॅकपॉट लागलाय. दारूच्या नशेत टल्ली झालेला राहुल रेवाजवळ जात म्हणाला, स्टॉप, तिच्यावर पहिला हक्क माझा हक्क आहे, समजलं? विवेक हसत म्हणाला, काय ब्रो, माझा नंबर कायम तुझ्या नंतरच येतो, म्हणत राहुलने त्याच्या फोनमध्ये व्हिडिओ रेकॉर्डिंग चालू केलं. विवेक रेवाच्या अतिशय जवळ होता. तो तिला स्पर्श करणार होता. इतक्यातच त्याला जोरजोरात दरवाजा वाजवण्याचा आवाज ऐकू आला. त्याने त्या आवाजाकडे दुर्लक्ष करत आपला चेहरा रेवाजवळ घेऊन गेला, पण सारखाच दरवाजा वाजू लागल्यामुळे तो इरिटेट झाला. त्याने राहुलला इशारा केला तसा त्याने फोन चालू ठेवतच थोडासा दरवाजा उघडला. कोण आहे? हरामखोर, राहुलने रागाने शिव्या देत दरवाजा उघडला. दरवाजा उघडण्याचा आवाज येताच अवनी समोर असलेल्या मुलाला ढकलत आत शिरली. अवनीने आत येऊन बघितलं तर मगाशी भेटलेली मुलगी आता बेशुद्ध अवस्थेत बेडवर पडली होती आणि एक मुलगा जवळपास तिच्या अंगावर होता. समोरचं दृश्य बघून अवनीला सगळं प्रकरण लक्षात आलं होतं. तिने पुढे येत त्या दुसऱ्या मुलाला धक्का देत त्याला रेवाच्या अंगावरून बाजूला केलं. कोण आहात तुम्ही सगळे? आणि तुम्ही या मुलीसोबत काय करत आहात? तिला सोडा, नाही तर मी ओरडून सगळ्यांना जमा करेल, अवनी म्हणाली. हू द हेल आर यू? अचानक धक्का बसल्यानंतर विवेक समोर उभ्या असणाऱ्या अवनीकडे बघत म्हणाला, मी कोण आहे ते मी नंतर सांगेल, आधी त्या मुलीला सोडा, नाही तर मी पोलिसांना बोलवेल. अवनीने आपला फोन काढला तसं आरोहीने मागून येत तिचा फोन हिसकावून घेत आतून दरवाजा बंद केला. अच्छा, तू पोलिसांना बोलवणार? ओ नो, घाबरलो हा आम्ही. विवेक घाबरण्याची ऍक्टिंग करत म्हणाला, ब्रो, पण काहीही म्हण, मुलगी तर ही देखील जबरदस्त आहे. राहुल अवनीकडे वरून खालपर्यंत बघत म्हणाला. त्यावर आरोही आणि विवेक एकमेकांकडे बघत गालातच हसले. ते तिघेजण अवनीच्या दिशेने येऊ लागले तेव्हा अवनीला देखील एक क्षण भीती वाटली. तू पोलिसांना तेव्हा फोन करशील ना जेव्हा तू इथून बाहेर पडशील? हा राहुल, आज मी खूप खुश आहे, सो माझ्याकडून तुला ही गिफ्ट समज. टेक हर अँड एन्जॉय. विवेक अवनीकडे बघून खुनशी हसत म्हणाला. विवेक आणि राहुलने अवनीचे दोन्ही हात पकडले. अवनी त्यांच्या हातातून सुटण्यासाठी धडपड करत होती. तोच आरोहीने तिला कंट्रोल करण्यासाठी तिथली ओडकाची बॉटल उचलून अवनीला जबरदस्तीने थोडी ओडका पाजली. आरोही आणि राहुल तिला जबरदस्ती त्या रूमलाच अटॅच असणाऱ्या एका दुसऱ्या रूममध्ये घेऊन जाण्याचा प्रयत्न करू लागले. ते तिघेजण असल्यामुळे अवनीचा त्यांच्यासमोर निभाव लागत नव्हता. अवनीला माहीत होतं की तिला जर स्वतःला आणि त्या मुलीला वाचवायचं असेल तर तिला कुणाची तरी मदत घ्यावी लागणार होती. अवनीने राहुलच्या प्रायव्हेट पार्टवर जोरात लाथ मारली तसा तो कळवळतच खाली पडला. त्याला पडलेलं बघून विवेकने अवनीच्या जोरात कानाखाली मारली. त्याचा मार एवढा जबरदस्त होता की एक तीव्र सनक तिच्या डोक्यातून गेली. विवेक राहुलला उठवण्यासाठी त्याच्याकडे गेला. हे तिघे असताना ती एकटी त्या मुलीला घेऊन जाऊ शकत नव्हती. त्यासाठी काहीही करून इथून बाहेर पडून तिला कुणाची तरी मदत घ्यावी लागणार होती. त्यामुळे अवनीने ही संधी साधून आरोहीला जोराचा धक्का दिला आणि तिथून बाहेर पडली. अवनी तिथून बाहेर पडली पण तिला त्या ठिकाणी कुणीच दिसत नव्हतं. तिने लेडीज वॉशरूम चेक केलं पण तिथेही कुणीच नव्हतं. तिला लवकरात लवकर मदत घेऊन त्या मुलीपर्यंत पोहोचायचं होतं. तिच्या बाबतीत जर काही बरं वाईट झालं असतं तर ती स्वतःला माफ करू शकली नसती. आरोहीने अवनीला पाजलेल्या ओडकामुळे तिचं डोकं आता गरगरू लागलं होतं. तिची शुद्ध हरपण्याआधी तिला कुणाची तरी मदत हवी होती. अवनी त्या पॅसेजमधून बाहेर पडताच एक बॉडी बिल्डर टाईप माणसाला धडकली. तो दुसरा तिसरा कुणी नसून रेवाचा बॉडीगार्ड रॉकी होता. आर यू ओके? त्या माणसाने विचारलं. दादा प्लीज माझी हेल्प करा, प्लीज दादा, एक मुलगी संकटात आहे, प्लीज तिला वाचवा, प्लीज. अवनी काकुळतीला येऊन विनंती करत होती. तिचा एकंदरीत अवतार बघून काहीतरी सिरियस मॅटर आहे हे त्याला समजलं होतं. कदाचित ती मुलगी रेवा मॅम सुद्धा असू शकते. या विचाराने रॉकी तिच्यासोबत गेला. अवनी तडक त्याला लेडीज वॉशरूमच्या बाजूच्या पॅसेजमधून घेऊन गेली. रॉकी आजूबाजूला बघत लक्षपूर्वक चालत होता. क्लबच्या मागच्या बाजूला 4 छोट्या रूम्स होत्या ज्या स्टोर रूम्स म्हणून वापरल्या जात होत्या. त्यामुळे ही जागा अजूनपर्यंत त्याच्या नजरेत आली नव्हती. त्याचा रॉकीला पश्चाताप होत होता.
त्याने अवनीने सांगितलेला दरवाजा वाजवला, पण आतून काहीच रिस्पॉन्स न आल्यामुळे त्याने त्या दरवाजाला जोरजोरात धक्का देण्यास सुरुवात केली. रॉकीने 2-3 धक्के मारतात तो दरवाजा तुटून पडला. तसे रॉकी आणि अवनी लगेचच आत शिरले. त्यांना असं अचानक आत आलेलं बघून आरोही आणि राहुल गडबडले. विवेक रेवाच्या ओठांवर ओठ टेकवणारच होता, तेवढ्यात रॉकीने त्याच्या कमरेवर जोरात लाथ मारली. विवेक बाजूला पडला. तसं अवनी रेवाजवळ जाऊन तिच्या गालावर थोपटून तिला उठवण्याचा प्रयत्न करू लागली. रॉकीने राहुलच्या हातातून त्याचा फोन हिसकावून घेत त्याच्या 2-4 कानाखाली ठेवून दिल्या. आरोही तिथून पळण्याआधीच रॉकीने तिच्याही एक कानाखाली वाजवली, तशी ती जमिनीवर कोसळली. रॉकीने त्याच्या पूर्ण टीमला मेसेज पाठवला. तसं ते सगळेजण त्या ठिकाणी धावले. अवनीने रेवाला बेडवर टेकवून तिला आपल्या दोन्ही हातांनी कव्हर केलं. दारूच्या अंमलामुळे जवळपास तिची शुद्ध हरवत चालली होती, तरीसुद्धा ती रेवाला प्रोटेक्ट करण्याचा प्रयत्न करत होती. रॉकीचा मेसेज मिळताच अनिल सगळ्या बॉडीगार्ड्सना दूर सारत त्या रूममध्ये शिरला. त्यांनी बघितलं की समोरच्या बेडवर रेवा बेशुद्ध अवस्थेत पडली होती. अनिलने पुढे होत रेवाला पकडलं. तसं त्याची नजर बेडवर बेशुद्ध अवस्थेत पडलेल्या दुसऱ्या मुलीकडे गेली. त्या मुलीचे केस तिच्या चेहऱ्यावर पसरल्यामुळे अनिलला तिचा चेहरा दिसला नाही. तसंही सध्या त्याच्यासाठी रेवा महत्त्वाची होती. त्यांनी तिला अलगद आपल्या हातात उचलले आणि रॉकीला इशारा केला. तसं त्याने त्या मुलीच्या चेहऱ्यावर असलेले केस बाजूला केले आणि त्या मुलीचा चेहरा बघून अनिलला जोराचा धक्का बसला. अनिल समोर अवनी बेशुद्ध अवस्थेत पडली होती. ती तिथे काय करत आहे? रेवा आणि अवनी एकमेकींना ओळखत असतील का, की ही सुद्धा या लोकांसोबत होती? हा विचार येताच अनिलच्या कपाळावरील आट्या गडद झाल्या. रेवाच्या बाबतीत जे काही घडलं त्यात तिचा हात तर नसेल ना, अशा अनेक प्रश्नांनी त्याला घेरलं होतं. यापैकी कुठल्याच प्रश्नाचं उत्तर त्याच्याकडे नव्हतं. अनिलचा चेहरा बघून रॉकीला सध्या त्याच्या डोक्यात काय चालू असेल याचा अंदाज आला होता. कोणताही गैरसमज होण्याआधी रॉकीने अनिलला सत्य सांगण्याचा निर्णय घेतला, कारण त्याच्या बॉससोबत शत्रुत्व घेणाऱ्या व्यक्तीची काय अवस्था होती हे त्याला चांगलंच माहीत होतं. दुसरीकडे पीटर अवनीला इथे बघून चकित झाला होता, कारण त्याला जितकी तिच्याबद्दल माहिती होती त्यावरून ती पब पार्टी वगैरेमध्ये इंटरेस्ट नसणारी एक सिंपल सोबर मुलगी होती. बॉस, या मुलीनेच मला रेवा मॅमपर्यंत पोहोचण्यासाठी मदत केली. तिच्यामुळे मी वेळेत इथपर्यंत पोहोचलो, रॉकी म्हणाला.